हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथे बघू शकता मी एकावर एक दोन असे अस्तर टाकून घेतलेले आहेत आणि 36 साईजचा मी कटोरी ब्लाउज डायरेक्ट अस्तरवरती कट करणार आहे। तर तुम्हाला सुद्धा ही अशा पद्धतीने कटिंग जर शिकायची असेल कटोरी ब्लाउज, एकदम सोपी पद्धत आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही। आणि माप जे आहेत तर ते मी व्हिडिओच्या साईडला देत आहे बघा इथं। तर उंची आहे इथं बघू शकताय 13 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मिळवलेला आहे। आणि त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा उंची घेतलेली आहे 5.5 इंच, 9 इंच आपलं छातीचं माप आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। मुंड्याची गोलाई 1.5 इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि हलक्या हाताने मी गोलाई देऊन घेतली आणि 1 इंच पुढची गोलाई आहे। मी फक्त इथं देऊन दाखवते, परंतु इथं आपल्याला 1 इंच द्यायचं नाही। त्याच्यानंतर गळा 2.5 इंच खालच्या बाजूने, वरती 2.5 इंच घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचा बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। बॉक्स करून हलक्या हाताने मी इथं गोलाई देत आहे बघा। इथं तुम्ही कोणताही आकार देऊ शकता गळ्यासाठी। तर एकदम सोपी पद्धत आहे, पेपर कटिंग करायची गरज नाही। त्याच्यानंतर इकडे बघू शकता 14 इंच उंची आहे, तर 14 इंचामधून आपल्याला 2.5 इंच कमी करायचं आहे। तर तिथं 11.5 झालेला आहे। 5 इंच आपला गळा आहे, तर 2.5 इंच हे बघा अशा प्रकारे गळा टाकून घेतला। त्याच्यानंतर 5.5 इंच मुंड्याची उंची, 9 इंच आपलं छातीचं माप आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यानंतर बघा 11.5 हे बघा इथं मी असं मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रकारे आता टेप ठेवून मी मार्किंग करून घेणार आहे। आणि इथं टेप ठेवून मार्किंग करून घेतल्याच्या नंतर इथंच आपल्याला कटोरीचं माप जे आहे तर ते टाकायचं आहे। 5 इंच कटोरी आहे आणि हे बघा आता पुढचा गळा सुद्धा मी इथे तयार करून घेते। हे बघा गोल असा आकार देऊन घेते। त्याच्यानंतर पुढचं इथं मुंड्याची गोलाई इथं 1.5 इंच घेतलेली आहे आणि 1.5 इंचापासून बघा तिकडे 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे कटोरीच्या गोलाईसाठी आणि 1 इंच आपलं पुढचं गोलाई आहे। हे बघा अशा प्रकारे 3 इंचावरती मी जिथं मार्किंग केलं होतं तिथूनच कटोरीचा आकार जो आहे तर तो दिलेला आहे आणि इथून 1 इंच वरती घ्यायची आहे कटोरी। आता हे माप झालेलं आहे आपलं मागचं आणि पुढचं तयार झालेलं आहे संपूर्ण। आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरतून ही जी कटोरी आहे तर ती काढल्याच्या नंतर आपल्याला पुढे कटोरी काढणार आहोत, क्रॉसपट्टी काढणार आहोत आणि बाही काढायची आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, कुठेही आपल्याला जास्त असं रेषा वगैरे मारत बसायचं नाही। खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते मैत्रिणींनो। तर हे बघा इथं मी आता सुरुवातीला कटोरीच्या भागाकडून कटिंग करून घेते। त्याच्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे, मागचा आणि पुढचा दोन्ही गळे इथं बघा एक सलग आता कट करते मी अशा प्रकारे। हलक्या हाताने गोलाई जशी आहे तशीच गळ्याची देऊन घ्यायची आहे। थोडं जरी इकडे तिकडे झालं ना गळ्याचा आकार थोडासा बदलण्याची शक्यता असते। त्याच्यानंतर हे बघा कटोरी इथं मी कट करून घेते, जसं आहे अशाच आकाराने कटोरी कट करून घ्यायची आहे। आता त्याच्यानंतर हे बघा शोल्डर कट करून घेतलं, म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा करून घेतलेला आहे मी इथं। आणि मुंडाची गोलाई जिथून दिली होती ती सुद्धा कट करून घ्यायचं आहे। आता हा झाला आपला पुढचा भाग, कटोरीच्या साईडचा भाग कट करून झाला। त्याच्यानंतर आता मागचा भाग सुद्धा इथं मी कट करून घेते अशा प्रकारे। आता मागचा भाग कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काढायची आहे तर ती कटोरी। तर कटोरी हे बघू शकताय, तुम्हाला मी कटोरी दाखवते। एकदम सोपी पद्धत आहे, प्रत्येक याच्यामध्ये फॉर्म्युला जास्त काही अवघड नाही काय लक्षात ठेवण्याचं। तर हे बघा जी जुनी आपली कटोरी निघालेली होती पलीकडच्या बाजूची ती कटोरी मी काढून घेतलेली आहे आणि ॲज इट इज आहे असं ठेवून चॉकने मार्किंग करून घेते बघा। तर ही कटोरी खूप सोपी आहे आणि बसती सुद्धा खूप छान। मी आता प्रत्येक वेळेला याच कटोरीचं अशाच पद्धतीने काढत असते। त्याच्यानंतर हे बघा हुकाच्या बाजूला मी इथे 2 इंचाने वाढवलेलं आहे आणि वरती फक्त शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच वाढवलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि साईडला गोल असा फक्त 1/2 इंचाने गोलाकार घेतलेला आहे, फक्त 1/2 इंचच वाढवायचा आहे आपल्याला, जास्त वाढवायचं नाही। त्याच्यानंतर हे बघा ही अशी इंच पट्टी ठेवून घेतली आणि मी सरळ रेषा मारून घेतली। तर सरळ रेषा मारल्याच्या नंतर त्याचा मध्य काढला आणि तिथून खाली 1.5 इंच वाढवून घेतली कटोरी, कारण ही टक्स पॉईंटसाठी आपल्याला निघणार आहे। तर इथं टक्स पॉईंटसाठी हे बघा 1.5 इंच वाढवलं, तिथं दोन्ही पॉईंट मी जोडून घेतलेली आहे कटोरी आणि ही झाली एकदम सोपी पद्धत आपली कटोरी काढण्याची पद्धत आहे।
तर नवीन जरी असला तरी तुम्हाला अशा पद्धतीने कटोरी कटिंग करता येईल, कटोरी ब्लाऊज, आणि तुम्ही स्टिचिंगसुद्धा करू शकता. तुम्ही या पद्धतीने कटिंग करा आणि स्टिच करा ब्लाऊज, आणि सावकाश व्हिडिओ बघा एकदा ते दोनदा व्यवस्थित, कुठेही स्किप न करता. नवीन असाल तरी घरात बसून तुम्ही असं कटोरीचं माप काढून तुम्ही कटोरी ब्लाऊज स्टिच करू शकता. हे बघा आपली कटोरी जी आहे तर ती इथं कटिंग करून झालेली आहे. दोन्ही भाग झालेले आहेत, म्हणजे 2 ब्लाऊज आहेत इथं अस्तरचे, दोन्ही कटोरी कट करून झालेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला कट करायचं आहे तर ती क्रॉसपट्टी, खालची योकपट्टी. आता योकपट्टी आपण जी आहे तर ती 2.5 इंचानं आपण कमी केलेली होती. तर 2.5 इंच त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन म्हणून आपल्याला एक लागणार आहे. तर मी एका साईडला 3.5 इंच घेणार आहे, हुकाच्या साईडला 3.5 इंच घ्यायची आहे, आणि साईडला इकडं फिटिंगच्या साईडला 3 इंच घेणार आहे क्रॉसपट्टी. आणि तिथून आपल्याला आता कट करून घ्यायची आहे अशीच कट करून. हे बघा इथे मी 3.5 इंच घेतलेली आहे, आणि किती क्रॉसपट्टी लागते, 11 इंच क्रॉसपट्टी लागणार आहे. तर तिथं बघा तेवढं मार्किंग करून घेतली आणि 3 इंच उंची घेतलेली आहे. तर अशा प्रकारे क्रॉसपट्टीसुद्धा मी कट करून घेते. तर ही क्रॉसपट्टी अशी कट केल्यानंतर आता कुठेही कमी किंवा जास्त करण्याची गरज लागणार नाही आहे. अशीच क्रॉसपट्टी आपण मेन फॅब्रिकवरती टाकून कटिंग करू शकतो. तर आता इथं क्रॉसपट्टीसुद्धा कट करून झालेली आहे. याच्यानंतर आता आपल्याला राहिलेले आहे तर ते बाही कटिंग राहिलेलं आहे. तर बाहीचं सुद्धा मी कटिंग सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं तर ते मी कट करून घेते इथं. तर व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे, आणि बाही कट करून घ्यायची आहे आपल्याला. सगळे माप जे आहे तर ते मी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, स्किप करत नका जाऊ. तर हे बघा इथे 2 ब्लाऊज आहेत अस्तर, आणि हे 4 फोल्डमध्ये मी केलेलं आहे बघा. आणि इथे मी आता बाही कट करून घेणार आहे. बाहीची उंची आहे 5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मी मिळवलेला आहे, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरचा ब्लाऊज नसेल तर 1.5 इंच आपल्याला बाही उंचीमध्ये मिळवावं लागतं. आणि 5.5-6 इंच दंडघेरा आहे. त्याच्यानंतर हे बघा 2.5 इंच कमी करणार आहे मी, कॅप हाईट घेणार आहे 2.5 इंचावरती, वरून 2.5 इंच कमी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर गोलाई जी आहे मुंड्याची तर ती 7 इंच गोलाई आहे. अशा प्रकारे मी तिरपी रेष मारून घेतलेली आहे, आणि हलक्या हाताने आता बघा असा आकार दिलेला आहे बाहीचा. आता याच आकारानुसार कट करून घ्यायची आहे बाही. तर इथे मी पुढचा आकार बाहीचा मी देत नाही. नेहमी मी बाहीचा आकार जो आहे तर तो स्टिचिंग करताना, जे मेन फॅब्रिक आहे तर ते जॉईंट केल्याच्यानंतर स्टिचिंग करताना देत असते आकार. कारण त्यामुळं काय होतं, आपला वेळही वाचतो आणि बघत बसण्याची पण गरज नाही की मागचा आकार कोणता, पुढचा आकार कोणता स्टिचिंग करता, कारण सुरुवातीपासून तशीच सवय झालेली आहे. तर कट मारून घेतलेला आहे वरच्या बाजूला थोडासा, आणि ही बाही जी आहे तर ती आपली कट करून झालेली आहे. आणि आता हे बघा दोन्ही गळे एक साथ कट केल्यामुळं तो जे कापड आहे ना तर तो कापड आपल्याला हुक लूप पट्टीसाठी वापरता येतो. तर तो मी 2 फोल्ड होते तर ते कट करून घेतलेलं आहे मध्यावरून. आणि हे झालेलं आहे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा मी तुम्हाला मेन फॅब्रिकवरती कटिंग करून दाखवते अशा प्रकारे. तर मेन फॅब्रिकवरती ब्लाऊज कसं टाकायचा, जे आपण अस्तर कट केलेलं आहे तर ते कसं टाकायचं तुम्हाला याच्यामधून लक्षात येईल. तर म्हणजे असं तुम्हाला वाटायला नको की आम्हाला दाखवते परत कटिंग करत नाही. तर तुम्हाला अस्तरवरती पण मी कटिंग करून दाखवलेलं आहे, आणि मेन फॅब्रिकवरती सुद्धा कट करून दाखवते, आणि दोन्ही ब्लाऊज मी कट करून दाखवणार आहे. तर मी 2 ब्लाऊज मी वेगवेगळे कट करणार आहे, कारण थोडंसं कमी जास्त असू शकतं किंवा डिझाईन वेगवेगळे आहेत थोडेसे. तर त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी उलटा ब्लाऊज टाकलेला आहे. मेन जो ब्लाऊज आहे तर तो उलटा टाकलेला आहे, कारण यावरती जर आपण मार्किंग वगैरे जर केलं तर त्याच्यावरती पुढच्या बाजूने ते दिसतं, ते धुतल्यावर निघतं, म्हणजे धुतल्याशिवाय निघत नाही, मग ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे मग मी नेहमी जे अस्तर मेन फॅब्रिक आहे तर ते उलट्याच बाजूने टाकत असते. हे बघा पाठीमागचा भाग टाकून घेतलेला आहे, आणि लगेच मी समोरचा भाग इथं अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे, म्हणजे कुठलाही कापड आपला वाया जाणार नाही. हे बघा इथं आता कटोरी टाकून घेतलेली आहे आपली.
कापड आपलं वाया जाणार नाही। हे बघा इकडे क्रॉसपट्टी टाकलेली आहे आणि समोरच्या भागाला आता बाही टाकून घ्यायची आहे, म्हणजे बाहीला जॉईंट येणार नाही। खालच्या बाजूने जर बाही आपण टाकली तर बाहीला जॉईंट येऊ शकतो। तर हे बघा अशा प्रकारे जर बाही टाकली तर जॉईंट येणार नाही आणि आता पुढचा जो भाग आहे कपडा, तर तेवढा कपडा आपल्याला शिल्लक राहणार आहे, कारण आपल्याला आता पायपिंग वगैरे करण्यासाठी तो कपडा लागणारच असतो। तर म्हणजे कटिंग करण्याची अशा प्रकारे पद्धतसुद्धा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कटिंग करावं लागतं, कारण काही ब्लाऊजमध्ये बसत नाही ब्लाऊज, त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करावं लागतं। तर आता ही संपूर्ण जो ब्लाऊज आहे तर तो मी इथं कट करून घेणार आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन जर कंटेंट शिलाईच्या रिलेटेड पाहायला तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा। साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि या अगोदरसुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचे, बॅक नेकचे, वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आहेत पाठीमागच्या। त्याच्यानंतर सध्या साड्यांचे जे ड्रेसेस आहेत त्याचा ट्रेंड भरपूर चाललेला आहे। तर साडी रियूज आयडिया भरपूर असे वेगवेगळे ड्रेसेस मी स्टिच केलेले आहेत। त्याच्यानंतर लहान मुलींची ड्रेस यांचेसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे। त्याच्यानंतर आता हा बघा ब्लाऊज स्टिच करून थोडासा कापड उरतो, तर त्या कापडापासून सुद्धा आपण काय करू शकतो याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। प्रत्येकाची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे। तुम्ही एकदा आपल्या चॅनलवरती या आणि सगळे प्लेलिस्ट चेक करा। व्हिडिओ तुम्हाला जे आवडतील तर ते बघू शकताय तुम्ही व्हिडिओ। आणि एक दिवस आड करून आपले व्हिडिओ येत असतात आणि तेही दुपारी 1 वाजता येतात। थोडंसं लेट म्हणजे एक 10-15 मिनिट कधीतरी लेट होऊ शकतो, सांगता येत नाही, म्हणजे जसं आपलं नेटवर्कचं कधीतरी इश्यू असतो लाईटचा वगैरे त्याप्रमाणे। परंतु डेली म्हणजे एक दिवस आड करून 1 वाजता व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न नेहमी करत असते। तर इथे बघू शकता आपलं बोलत बोलत पूर्ण ब्लाऊज जो आहे तर तो मेन ब्लाऊज कट करून झालेला आहे। आणि आता हा जो कापड निघालेला आहे तर तो आपण कापड हुकासाठी आपण अस्तरची पट्टी वापरायची आहे आणि लूपसाठी ही जी मेन पट्टी आहे तर ती वापरायची आहे। त्यामुळे ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे तर ती फिनिशिंग छान दिसते। त्यासाठी मी व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घेते। आता हा संपूर्ण ब्लाऊज जो आहे तर तो कट करून झालेला आहे। याच्यानंतर आता आपल्याला लगेचच गळ्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। क्रॉस पट्ट्या असतात गळ्याला, नेहमी गळ्यासाठी आपल्याला क्रॉसच पट्ट्या काढायच्या आहेत। आता हे बघा मी डायरेक्ट पट्टी कट करते। तुम्हाला असं जमत नसेल तर आपली जी स्केल असती पट्टी, तर ती पट्टी ठेवून जरी तुम्ही अशा प्रकारे मार्किंग करून जरी काढल्यात पट्ट्या तरीही काही हरकत नाही। नवीन असाल तर नक्कीच ती पद्धत तुम्ही ट्राय करा, पण आता मला जमते म्हणून मग मी अशी डायरेक्ट कटिंग करते। आता 1 ते 1.25 इंचाची पट्टी आपल्याला ही काढायची आहे रुंदीला, आणि एकदम छान असं आपले पायपिंगसुद्धा तयार होत असते। तर इथं पायपिंगच्या पट्ट्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत। सगळं आपण ज्या वेळेला कटिंग करतो त्यावेळेलाच कटिंग करून घ्यायचं असतं सगळं। त्यामुळं काय होतं, आपण स्टिचिंगला बसतो त्यावेळेला वेळ लागत नाही। ब्लाऊज एकदा स्टिचिंगला घेतलं की कटिंग वगैरे करण्यामध्ये वेळ जात नाही आणि फास्टमध्ये आपला ब्लाऊज जो आहे तर तो स्टिच करून तयार होतो। आणि याच ब्लाऊजचं जर स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मी स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे आणि याच्यानंतर करेनच एखादा व्हिडिओ। तर कोणताही एक ब्लाऊज मी स्टिचिंग करून दाखवणार आहे। आता त्याच्यानंतर हा निळासुद्धा ब्लाऊज हे बघा अशा प्रकारे मी अस्तर टाकून घेतलेला आहे मेन फॅब्रिकवरती आणि कटिंग करून घेते मैत्रिणींनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा ज्या की घरात बसून स्टिचिंग करण्यासाठी म्हणजे त्यांना आवडत असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा। आणि आवडला असल्यास प्लीज लाईक करा। तुमचं एक लाईक जे असतं ना मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन देतं। तुम्हाला एक लाईक किंवा एक सबस्क्राईब तुमच्यासाठी छोटंसं असेल, पण तुमचं एकच सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. तुमची एक जरी कमेंट असेल, काही कमेंट करा किंवा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे जरी सांगितलं तर मला खूप छान वाटेल. त्यामुळे मला समजेल की माझे व्हिडिओज कुठपर्यंत जात आहेत हे सुद्धा मला लक्षात येऊन जाईल. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.